की आपल्या लोकशाहीची जी निवडणूक प्रक्रिया आहे, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, ही ज्यावेळेस एका विचाराने चालतील, ह्या रक्तवाहिन्या आहेत विकासाची, दिल्लीपासून मुंबईपासून गावापर्यंत या व्यवस्थेतून काम चालतं. म्हणून माझी एक नेहमी अपेक्षा तीच आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका झाल्या तर कार्यकर्त्यांचं एक जाळं निर्माण होतं आणि या जाळेच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत ती योजना घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरतो. त्यामुळे निश्चितपणे विधानसभेच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजे, कारण योजना शेवटच्या घटकापर्यंत जाण्याची मर्यादा आज प्रशासकीय आणि प्रशासकांच्या स्तरावर आहे. कारण प्रशासक जो निर्णय घेतात त्याला कुठे चुकत असेल तर विरोध करणारी लोकप्रतिनिधी असतात. मग ती विरोध करणारी जी व्यवस्था आहे ती निवडणुका न झाल्यामुळे थांबलेली आहे. ती होण्याच्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण फक्त प्रशासकावर ते अवलंबून आहे. तर त्यासाठी जर पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका झाल्या तर ग्रामपंचायत, कारण शेवटी केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, खासदार महोदय असो, आमदार महोदय असो किंवा जिल्हा परिषद सदस्य, सर्वांचा उद्देश गाव आहे आणि गावामधल्या ज्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी ही व्यवस्था सक्षम असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही बळकट करणारी प्रक्रिया आहे, म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न होणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.